सर्वांना श्री स्वामी समर्थ. कावळा देत असतो भविष्याचे काही संकेत. आपल्याकडे पशुपक्ष्यांना खायला देणे, पाणी देणे हे चांगले काम समजले जाते. त्यामुळे चांगले पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. काही पक्षी आपल्याला भविष्याचे काही संकेत, पुढील गोष्टींची जाणीव करून देत असतात. आपल्या आजूबाजूला अशा अनेक प्रकारे गोष्टी, घटना घडत असतात, ज्या आपल्याला लक्षात येत नाही. पण त्याच्या प्रत्येक गोष्टीचा, घटनेचा चांगला वाईट परिणाम हा आपल्या जीवनावर होत असतो. आज आपण कावळ्याशी संबंधित असलेल्या चांगल्या वाईट संकेताबद्दल आणि भविष्यकाळातील घटनांबद्दलची माहिती, संकेत पाहणार आहोत. जर कावळा तुमच्या आसपास नेहमी काव काव करत असताना दिसला तर ते तुम्हाला तुमच्या संकटातून, समस्येतून लवकरच मुक्ती मिळणार आहे असा त्याचा अर्थ होतो. 2. जर कोणत्याही स्त्रियांच्या डोक्यावर कावळा बसला तर त्यांच्या कुटुंबावर काहीतरी विघ्ने येणार आहे, काहीतरी संकट येणार आहे हे ते दर्शवतो. 3. एकाच वेळी खूप कावळे ओरडत असतील व हे सतत करत असतील तर कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसून येतो. 4. त्याचप्रमाणे तुमच्या घरासमोरील बाल्कनीत सतत कावळा काव काव करत असेल तर ते चांगले समजले जाते. त्यामुळे तुमच्या घरी पाहुण्यांचे आगमन होणार आहे, कोणीतरी पाहुणा घरी येणार आहे हे तो संकेतच असतो. 5. कावळा रस्त्यावर माती काढताना दिसला तर तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत असतात व ते शुभ सुद्धा समजले जाते. 6. कावळा जर तुम्हाला स्वप्नात मिठाई किंवा गोडाचा पदार्थ खाताना दिसला तर समजावे की तुम्हाला धनप्राप्तीचे योग जुळून येणार आहेत. 7. कावळा कधी व्यक्तीच्या डोक्यावरून पटकन उडून जातो तर तेव्हा ते अशुभ समजले जाते, त्यामुळे एखादे संकट त्या व्यक्तीवर येऊ शकते. 8. घराच्या आजूबाजूला बाल्कनीत जर कावळे तुम्हाला भांडताना दिसलेत किंवा भांडत असतील तर ते चांगले नसते, तेव्हा त्या घरावर काहीतरी संकटे येण्याचे तो एक संकेत असतो. 9. कावळा जर मेलेला सापडला घराच्या आजूबाजूला किंवा छतावर तर ते अशुभ समजले जाते, तो एक अशुभ संकेत असतो. कावळा मेलेला दिसणे किंवा सापडणे हे काही फारसे चांगले समजले जात नाही. 10. जर सकाळी अचानकपणे कावळा येऊन डोक्याला स्पर्श केला तर त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमची आर्थिक प्रगती होणार आहे, तुमचे चांगले दिवस येणार आहेत. 11. सायंकाळच्या वेळेस कुमारिकेच्या डोक्यावरून सहज कावळा उडून गेला तर त्या कुमारिकेचे लवकरच लग्नाचे योग जुळून येणार असतात. 12. जर कधी कावळा त्यांच्या तोंडातून अन्न किंवा कोणत्याही पदार्थाचा घास घेऊन उडताना दिसला तर ते चांगले समजले जाते, लवकरच त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होणार असते. 13. लग्न कार्याच्या वेळेस कावळ्याने एखादा गोड पदार्थ चोचीने घेऊन उडून गेला तर ते सुद्धा शुभ लक्षण समजले जाते, त्या नवीन दाम्पत्याला अनेक शुभ आशीर्वाद मिळत असतात. 14. रात्रीच्या वेळेस अनेक कावळे ओरडत असतील तर ते अशुभ समजले जाते, त्यामुळे काहीतरी वाईट घटना घडण्याचा तो भविष्यकालीन संकेत असतो. कारण इतर वेळेस कावळे कधीच रात्रीच्या वेळेला ओरडत नाहीत, पण जेव्हा एखादी अशुभ घटना घडणार असते तेव्हाच कावळे व कुत्रे ओरडत असतात. 15. जर तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने नैवेद्य बाहेर ठेवला असेल व नमस्कार केला असेल व तो नैवेद्य कावळ्याने जर खाल्ला तर ते चांगले समजले जाते,
त्यातून हे लक्षात येते की पूर्वज पितृ हे तुमच्यावर नाराज नाहीत व त्यांचा आशीर्वादसुद्धा तुमच्यावर नेहमी आहे. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे. तर हे काही कावळ्याचे शुभ अशुभ संकेत होते. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.